नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात संजय गांधी निराधार योजना, नवीन वर्षात नवे मोठे बदल। तर मित्रांनो, आज 31 डिसेंबर 2024, उद्यापासून नवीन वर्ष 2025। या वर्षात संजय गांधी निराधार योजनेत 2 मोठे नवीन बदल होणार आहे। हे बदल सुरू करण्याची कधीपासूनच सरकारची तयारी सुरू होती, पण हे बदल आता 1 जानेवारी 2025 पासून अंमलात येण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, कोणते हे नवीन बदल या योजनेत होणार आहे आणि या बदलाचा काय परिणाम संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांवर होणार आहे, हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तुम्हाला माहीतच आहे की आपल्या चॅनलवर आपण या सरकारी योजनांचे नवीन अपडेट व्हिडिओ घेऊन येत असतो। त्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, आपण आता या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, 1 जानेवारीपासून या योजनेत 2 महत्त्वपूर्ण बदल होत आहे। त्यातील पहिला बदल आता आपण पाहूया। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेचा, त्याबरोबरच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अद्ययावत पोर्टल https://sas.mahit.org विकसित करून अनावरण केले होते। त्यानुसार आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांच्या DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत इथून पुढे दिला जाणार आहे। तर मित्रांनो, 19 डिसेंबर 2024ला संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यातील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत GR आला आहे। त्यानुसार जानेवारी महिन्यापासून तुम्हाला DBTचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। तर मित्रांनो, आता दुसरा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर दर महिन्याला पेन्शन देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची 5 तारीख निश्चित केली जाणार आहे। त्यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 15,97,116 लाभार्थ्यांना, तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या 29,62,015 असे एकूण 45,59,131 लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेत, श्रावणबाळ योजनेत हे 2 महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहे। तर आता या दोन्ही बदलाचा परिणाम आपल्याला 2025 या वर्षात पाहावयास मिळणार आहे। तर मित्रांनो, आता अजून एक दुसरा महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे 2100 रुपये पेन्शन हे कधीपासून मिळणार आहे। तर मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये वाढीचा निर्णय होऊ शकतो, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100चा निर्णय झाल्यावर त्याचा GR निघेल, तेव्हाच तुम्हाला हे 2100 रुपये मिळणे सुरू होतील। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओत होती। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।